नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, भारतीय डाक विभागाअंतर्गत जे आहे ग्रामीण डाक सेवक या पदांची भरती निघालेली आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारची पदं आहे. उदाहरणार्थ ब्रांच पोस्ट मास्टर आणि दुसरं आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर. यामध्ये एकूण 28,000पेक्षा जास्त व्हॅकन्सीज आहे मित्रांनो. त्यापैकी महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर 3,500पेक्षा जास्त व्हॅकन्सीजसाठी ही भरती निघालेली आहे. तर यासाठी जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया जी आहे ही सुरू झालेली आहे. 31 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 फेब्रुवारी 2026 राहणार आहे. यासाठीचं पेमेंट करण्याची जी तारीख आहे ही 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान राहणार आहे. फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं राहिलं रजिस्ट्रेशनमध्ये किंवा फॉर्ममध्ये, तर त्यासाठी तुम्हाला चालन भरून 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान तुम्ही यामध्ये अपडेट करू शकता. तर हे जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत जॉब आहे मित्रांनो. तर परमनंट जॉब आहे. तर जर समजा तुम्हाला 10वीला चांगले पर्सेंटेज असतील तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कारण यामध्ये जे काही निवड आहे ही फक्त आणि फक्त 10वीचे जे काही तुम्हाला मार्क्स राहतात तर त्यामध्ये तुमची यामध्ये निवड केली जाते. आता 10वीचे जे काही मार्क्स राहतात हे बेस्ट ऑफ 5चे यामध्ये पकडले जात नाही. यामध्ये तुमचे जे काही सर्व सब्जेक्ट राहतात त्या सर्व सब्जेक्टची डिटेल्स तुम्हाला यामध्ये फॉर्म भरताना टाकायची राहते आणि त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट तयार होते. त्यामुळे जास्तीत जास्त पर्सेंटेज ज्या विद्यार्थ्यांना असेल तर त्यांनी या ठिकाणी जे आहे अप्लाय करणे गरजेचं आहे. त्यांना यामध्ये जे आहे जॉबचे चान्सेस जास्त राहतील. आता इथे जे आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरला कुठल्या प्रकारचं काम राहतं त्याविषयीची माहिती इथे दिलेली आहे. डाकसेवकांचं काय काम आहे, कशा प्रकारे त्यांना काम करायचं त्याची माहिती दिली आहे. आता पगार जर बघितला तर ब्रांच पोस्ट मास्टरसाठी 12,000 ते 29,380 रुपये इतका राहील आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर किंवा डाकसेवकसाठी 10,000 ते 24,470 रुपये इतकं वेतनमान राहील. वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय हे कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 40 वर्ष असलं पाहिजे. ओपन कॅटेगरीसाठी रिझर्वसाठी जे आहे SC STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी येथे दिलेलं आहे. EWSमध्ये कुठल्याही प्रकारचे रिलॅक्सेशन लागू नाही. दिव्यांगासाठी सुद्धा रिलॅक्सेशन आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली तर उमेदवार इयत्ता 10वी पास असला पाहिजे. तसेच त्याला लोकल लँग्वेजचं ज्ञान असलं पाहिजे. महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे. त्यानंतर आणखी काही विशिष्ट राज्यांसाठी विशिष्ट त्यांनी जे आहे लिमिटेशन दिलेलं आहे तर त्याची माहिती दिलेली आहे. आणि इतर क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला कम्प्युटर हाताळण्याचं ज्ञान असलं पाहिजे, सायकल चालवण्याचं ज्ञान असलं पाहिजे, अशा प्रकारची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर आणखी काही महत्त्वाची माहिती आपण खाली बघूया मित्रांनो. तर त्याविषयी खाली जाऊया. तर येथे सांगितलं आहे की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. सिलेक्शन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की फक्त आणि फक्त मेरिट लिस्टच्या आधारे तुमचं यामध्ये सिलेक्शन केलं जातं. आता जर समजा तुम्हाला 10वीला ग्रेड पॉईंटर असेल तर समजा 10 ग्रेड पॉईंट असेल तर 9.5ने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. A1चा ग्रेड असेल तर A2चा असेल तर ग्रेड पॉईंट 9 असेल आणि 9.5ने मल्टिप्लाय करावं लागेल. B1साठी 8 आणि इंटू 9.5 अशा प्रकारे जे आहे तुम्हाला ग्रेड पॉईंटनुसार किंवा ग्रेडनुसार तुम्हाला 10वीचे पर्सेंटेज काढावे लागतील. आणि जर समजा डायरेक्टली पर्सेंटेज दिले असतील तर तेच तुमचे ग्राह्य धरले जातील. तर आता इथे CGPA जो आहे हा 9.5ने मल्टिप्लाय जो आहे हा त्यांनी फॅक्टर दिलेला आहे. त्यानुसार तुमचं कॅल्क्युलेशन केलं जाईल. त्यानंतर येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला नंतर बोलावलं जाईल. त्यासाठी SMS किंवा ईमेलद्वारे तुम्हाला पुढे कळवलं जाईल असं सांगितलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला तुमची मार्कशीट, ID प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, दिव्यांग असल्यास त्याचं सर्टिफिकेट, EWSमध्ये येत असाल तर ते सर्टिफिकेट, ट्रान्सजेंडर असेल तर ते सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थचं प्रूफ, त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर जे आहे नॉलेज ऑफ
लोकल लँग्वेज, तर यामध्ये जर समजा विशिष्ट राज्य आहे जसे की अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि गोवासाठी, तर त्यांनी त्यांच्यासाठी स्पेसिफिक सर्टिफिकेट मागितलं आहे, आपल्यासाठी नाही. तर अशा प्रकारे जे आहे इथे दिलेलं आहे मित्रांनो. आणखी काही महत्त्वाची माहिती आहे का, तर खाली आपण जाऊया. तर इथे जे आहे ॲनेक्स्चर दिलेले आहे, तर हे ॲनेक्स्चर तुम्हाला पुढे कामात येतील. तर इन्स्ट्रक्शन फॉर अप्लिकेशन आता हे दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील, तर त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्यानंतर इथे जे आहे तुम्हाला लास्टला त्यांनी ॲनेक्स्चर दिलेली आहे. तर त्या ॲनेक्स्चरनुसार तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते असले पाहिजे. उदाहरणार्थ जर समजा तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला जे आहे कास्ट सर्टिफिकेट जे आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं लागेल. त्यानंतर हे बघू शकता SC/ST सर्टिफिकेटसाठी दिलं आहे अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कास्ट सर्टिफिकेट लागेल सेंट्रल गव्हर्नमेंटची. स्टेट गव्हर्नमेंटची कास्ट वेगळी असते, सेंट्रलची वेगळी असते. त्यानंतर आणखी पण काही फॉर्मॅट दिले आहे जसे की EWS आहे, त्याचा फॉर्मॅट आहे. ही काही अंडरटेकिंग आहे. त्यानंतर अशा प्रकारचे डिक्लरेशन्स आहेत, तर हे तुम्हाला भरून द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे जे आहे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत ग्रामीण डाक सेवकसाठी ही भरती निघालेली आहे. जर समजा तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. फॉर्म भरून लागत असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, टेलिग्रामला मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.